आप देख रहे हैं न्यूज़ इंडिया 9। नमस्कार दोस्तों, इस समय मैं बोईसर के रिजेंसी होटल के पास खड़ा हूँ और यहाँ पर एक बहुत कद्दावर नेता हैं और समाज सेवी भी है, प्रशांत पाटिल जी। आज विराज प्रोफाइल कंपनी के लिए इन लोगों ने एक मीटिंग रखा था। उनके कार्यों की शैली पर कुछ धब्बे लगे हुए हैं, उसके लिए निस्तारण के लिए यहाँ पर सारे लोग जुटे थे। उसमें एक प्रशांत पाटिल जी है। प्रशांत पाटिल जी के बारे में जितनी बड़ाई की जाए उतना कम है। ये जमीन से जुड़े हुए नेता हैं और मैं जरा इनसे आज के कार्यक्रम और आज की मीटिंग के बारे में जानना चाहूँगी। सर, आप बताइए कि आज का जो ये मीटिंग था, इसका मूल कारण क्या था? इसके बारे में आप कुछ प्रकाश डालिए। विराज प्रोफाइल का जो एक प्लांट मान में है, उसका विस्तारीकरण, उसका एक जो भी वो 9 हेक्टेयर पे जो प्लांट है उसको उनको एक्सपेंशन करके 50 हेक्टेयर तक बढ़ाना है। और उस प्लांट की जो जनसुनवाई होने वाली है 8 तारीख को, उसको विरोध करने के लिए, उस प्लांट के एक्सटेंशन को विरोध करने के लिए हम लोग यहाँ आए हैं। विराज कंपनी का जो इतिहास है, उसकी हिस्ट्री है, वो पिछले 95 से यहाँ एस्टेब्लिश कंपनी है, लेकिन अभी तक वायु प्रदूषण उनकी वजह से, जल प्रदूषण उनकी वजह से, बाद में धूल प्रदूषण उनकी वजह से, रास्ते खराब करना, एक्सीडेंट करना, और अभी जो उसमें कम था तो उन्होंने ध्वनि प्रदूषण भी यहाँ चालू किया। और जो जहाँ एक्सटेंशन हो रहा है वहाँ बाजू में बहुत अच्छी गांव है, निसर्ग संपन्न गांव है, पर्यावरण है वहाँ, उसको ठेच इनके वजह से होता है। शेत जहाँ आजू बाजू में जो फार्मर है उनके लिए जो सूर्य प्रकल्प बनाया गया उनमें से ये पानी लेके जाते हैं, वो उसका भी हम लोग विरोध करेंगे, क्योंकि अभी 2 MLD पानी वो जो हमारे खेती के लिए जो चाहिए था उसमें से ले रहे हैं, और अभी उनको तो 4 MLD पानी चाहिए। वहाँ हमारा जो स्थानिक आदिवासी, स्थानिक बहुजन लोग हैं, वो वहाँ पानी के लिए तरस रहे हैं, और यहाँ एक कंपनी के लिए अगर समझो वो जाए तो पानी के वजह से, उनकी हिस्ट्री की वजह से हम लोग उनका विरोध कर रहे हैं। धन्यवाद। माझं गाव कुकडे हे महागाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते। मी तेथील जन्मभूमी माझी कुकडे आहे, जरी माझी कर्मभूमी इथली असेल तरी आमचा ह्या कंपनीला पूर्णपणे विरोध आहे। मुळात त्याचे विस्तारीकरणाचा विरोध आहेच, पण त्याच्या अगोदर त्याच्या पूर्वी जो तिथे प्रोजेक्ट चालू आहे त्यालाही विरोध आहे, कारण की पूर्ण जलस्रोत हा खूप दूषित झालेला आहे। तिथे जर बोरवेल मारला तुम्ही आज तरी तिथे लाल पाणी निघते, ते मागे यांनी दाखवून दिले। नेहमीच स्थानिकांच्या बाजूने आंदोलन करत असते। ज्या वेळेला ह्या विराजच्या विस्तारीकरणाचा नोटीस मिळाली त्याच वेळेला आमचे मित्र भावेश चोरी आणि आमची चर्चा झाली। विराजचा जो इतिहास आहे तो खूप भयानक आहे, भयंकर आहे। मामाजीला कुठल्याही कायद्याची भीती राहिलेली नाही आहे। विराजमध्ये होणारे अपघात, विराजचं असणारं प्रदूषण हे फक्त आणि फक्त पैशाने विकत घेतलं जातं। ज्या वेळेला इथला माणसाचा जीव गेलाय त्या वेळेला अगदी गेंड्याच्या कातडीचे असलेले हे विराज प्रशासन यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, आणि ही दहशत सामान्य नागरिकांमध्ये आहे की मामाजी का कोई कुछ उखाड नाही सकता। आणि म्हणूनच आम्ही सगळे एकत्र आलोय की जर तुम्हाला इथल्या लोकांची ह्युमन लाईफची व्हॅल्यू नाही आहे, तुम्ही आधी जे प्रोजेक्ट इथे जो अस्तित्वात आहे त्याच्यामध्ये महिन्याला 1000 टन नायट्रिक ऍसिड वापरलं जातं त्यांच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये, आणि त्याच्यापासून निघणारं जे इन्फ्लुएंट आहे ते पूर्ण ऍसिडिक आहे। त्याच्यामुळे तिथला जलस्रोत पूर्ण खराब झालेला आहे, जमीन खराब झालेली आहे, डोंगर खराब झालेला आहे, शेती खराब झालेली आहे। ह्याच्या पुढे तिथे म्हणजे बोईसरला MIDC मुळे दूषित वातावरण आहे। लोक ईस्टला राहायला गेली, बंगले बांधले, फ्लॅट घेतले आणि संपूर्ण ईस्ट विराज कंपनीने बर्बाद केलं। आता हे जे एक्सपान्शन आहे हे इतकं मोठं आहे की पुढे ज्यांच्या बिल्डिंग मध्ये डायरेक्ट त्यांच्या घरामध्ये हे वायू प्रदूषण जाणार आहे। पिण्याच्या पाण्याची तर समस्या खूप मोठी आहे, आणि आपलं असलेलं जे आता चांगलं पिण्याचं पाणी आहे ते पूर्ण पाणी कंपनी वापरणार आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर जो MOU झाला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं लिहिलेलं आहे की ह्या भागातला जो ट्रायबल आहे, जो आदिवासी समाज आहे, त्यांचं जे स्थलांतर होतं ते रोखण्यासाठी म्हणून हा प्रोजेक्ट आणतोय, आणि तिथे 3500 लोकांना तिथे आपण रोजगार देणार। तर आपला सर्वांना इतिहास माहिती आहे की इथे विराजमध्ये स्थानिक लोकांना किती प्राधान्य दिलं जातं। म्हणजे एकीकडे तुम्ही दाखवता की स्थानिकांना आम्ही रोजगार देऊ, आता ह्याच्यासाठी 4200 लिटर आवाज ऐकला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि ही सर्वस्व जबाबदारी विराज कंपनीची राहील। ही कंपनी रोजगार देणारी नाही तर माणसं मारणारी कंपनी आहे, आणि उद्या जर काही झालं तर आम्ही रस्त्यावर येऊ आणि हे आंदोलन तीव्र करू।
विषय असा आहे की मान ग्रामपंचायत आणि वारांगणी ग्रामपंचायत वारांगणी हद्दीमध्ये विराज ऑलरेडी SRO आहेत. त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन दिले होते ग्रामपंचायतला 10 कोटी तसे विचार करू, त्याच्यावर 10 रुपये सुद्धा ग्रामपंचायतला पोहोचले नाही. दुसरी गोष्ट की त्यांनी रोजगाराचा दावा केलेला आहे. आजच्या पत्रकार परिषदेकरता जमलेले सर्व मान्यवर पत्रकार प्रथमतः आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की साधारण थोडासा उशीर आम्हाला झाला, कारण याच विषयासंदर्भात आम्ही जिल्हाधिकारी महोदयांची वेळ घेतली होती, 4 तासांची वेळ होती, परंतु त्यांचे महत्त्वाचे विषय अचानक आल्यामुळे आम्हाला खूप थांबावं लागले. आजच्या मान ग्रामपंचायतच्या माध्यमातून विराज विरोधी मान संघर्ष समितीच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेकरता त्या संबंधित गावचे आपला सरपंच आहे, सर्व मान्यवर मंडळी सहकारी उपस्थित आहेत. आता सर्वांनीच आपलं म्हणणं विस्तृतपणे आपल्याकडे मांडलेलं आहे की ह्याचे ज्या विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून 8 एप्रिलला जी जनसुनावणी होते याच्या बाबतीमध्ये नेमकं काय विषय आहे याची विस्तृत माहिती आपल्याकडे आलेली आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की कुठलाही प्रोजेक्ट ज्या वेळेला आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या भागात येतो तेव्हा तो साधारणतः त्या भागाची भौगोलिक परिस्थिती या अनुषंगाने तिथे कसल्या स्वरूपाचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो याच्या वास्तविकतेची जाणीव ठेवून घेतला जातो. विराज कंपनी आणि इथला उद्योग समूह हा कोणाकरताही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विराज उद्योग समूह हा तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये आपले कारखाने चालवतो आणि ह्या होणाऱ्या प्रदूषणापैकी जवळपास 30 ते 40% प्रदूषण ज्यांच्या माध्यमातून होत असेल त्या उद्योग समूहाचं नाव आहे विराज उद्योग समूह. दुसरा विषय तो की जेव्हा एखादा उद्योग समूह क्रिएट होतो त्यावेळेला त्यावर लोकांची अपेक्षा असते की रोजगार दिला पाहिजे. संबंधित तारापूर औद्योगिक वसाहत आणि जे काही उद्योग बोईसर पूर्वेला सुरू आहे ह्याच्यामधून साधारणतः 8 ते 10 हजार लोक कामं करतात आणि ह्या 10,000 लोकांचा जर आपण मागोवा घेतला तर स्थानिक तिकडे 1% स्थानिक भूमिपुत्र काम करत नाही हे वास्तव आहे. म्हणजे आतापर्यंतचा विराज उद्योग समूहाचा जर आपण इतिहास बघितला तर त्यांनी कुठल्याही स्वरूपाचा रोजगार या आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना दिलेला मिळत नाही. 2012 मध्ये जेव्हा जनसुनावणी आपल्या शाळेमध्ये तुमच्या सर्वांचे तुम्ही जिथे उपस्थित होता त्यावेळेस झाली होती आणि त्यावेळेला विराज उद्योग समूहाने सर्वांना हे आश्वासित केलं होतं की आम्ही या भागाचं कुठलंही नैसर्गिक हानी करणार नाही. आम्ही या भागामध्ये रोजगारामध्ये पहिला अधिकार हा या गावातील आजूबाजूच्या परिसरातील त्या संबंधित गावातील आणि पंचकृषीतल्या गावातील जनतेचा असेल. आणि तिसरं आश्वासन दिलं होतं 10 कोटीचा CSR. हे स्वतः मामाजीने तिकडे घोषणा केली होती आणि त्यावेळेला आम्ही तिकडे होतो की तो अनुभव सांगत होतो की विराज उद्योग समूहाचा अनुभव एवढा वाईट आहे. त्याच्यावर त्यांनी सांगितलं ना आता आमच्याकडून अशी कुठलीच गोष्ट होणार नाही. 2012 नंतर 2026 उजाडलंय, परंतु या विराज उद्योग समूहामध्ये केवळ आणि केवळ प्रदूषण निर्माण केलं गेलं, नैसर्गिक स्रोत बिघडवले गेले. ज्या गोष्टींचा उल्लेख केला की जे नैसर्गिक फ्लो आपल्या गावागावांमधून आहेत त्या गावागावांचे सर्व नैसर्गिक स्रोत हे प्रदूषित झालेले आहेत. आज अशी परिस्थिती आहे की जे काही पाटाचं पाणी येतं त्या पाटाचं पाणी उचलण्याचं काम पण विराज उद्योग समूह करतो आणि त्या गावामध्ये अजूनही आज आपण बघतो की वेगवेगळ्या योजनांचा बोजवारा उडालेला आहे. जलजीवन असेल किंवा अजून असेल, म्हणजे लोकांना जो मार्ग आहे तो फक्त ज्या जलस्रोताचाच मार्ग आहे. लोकांना हाताशी असली तरी पहिलं उल्लंघन त्यांनी हे केलं की साधारणतः नैसर्गिक न्यायाच्या अनुषंगाने त्याचा पूर्ण अभ्यास करण्याकरता 45 दिवस किमान मिळायला हवेत असा एक साधारणतः जनसुनाचा संदर्भ सांगतो. मान ग्रामपंचायतीपासून सुरू होऊन विराच्या गेटवर जाईल की कुठल्याही स्वरूपामध्ये या प्रोजेक्टला मान्यता शासनाने देऊ नये. विराज उद्योग समूहाने हिंमत करू नये. जेवढं करायचं तेवढं आमचं उद्धार त्यांनी बऱ्यापैकी केलेलं आहे आणि आता पुन्हा त्यांच्या वेगळ्या सहकार्याची आम्हाला गरज नाही. आपण हा प्रोजेक्ट रद्द करावा या मागणीकरता सर्वांनी मिळून येणाऱ्या 4 तारखेला म्हणजे शनिवारी साधारणतः 10च्या सुमारास मान ग्रामपंचायतीमध्ये एकत्र येऊन विराज उद्योग समूहाच्या गेटवर हे मोर्चा काढायचं ठरवलं आहे. आणि मी आपल्यालाही या माध्यमातून विनंती करतो की आपण नेहमी एक जागरूक पत्रकार म्हणून नेहमी प्रत्येक गोष्टीकडे एका चांगल्या नजरेने बघत असतात. आम्ही पुन्हा सांगतो, आम्ही जेव्हा एखादा चांगला प्रोजेक्ट कुठला येणार असेल जो निसर्गाची वाढ करणार असेल त्याला आम्ही सहकार्य करतो. एखाद्या प्रोजेक्टमुळे निसर्गाची हानीच होणार आहे हे सर्व माहिती असून सुद्धा आणि अनुभव एवढा प्रचंड दांडगा असताना
अशा कुठल्याही प्रोजेक्टला विरोध करण्याकरता तुम्हीही या जिल्ह्यातले सर्व पत्रकार असल्यामुळे आपणही या व्यवस्थेमध्ये सर्वांनी आपल्या मान ग्रामपंचायतीतून जो पुढाकार सुरू आहे सर्वांनी सहकार्य करावं. एक इथला स्थानिक भूमिपुत्र म्हणून आणि शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा मी या प्रोजेक्टला आम्ही आपल्या मान ग्रामपंचायतीच्या पूर्णपणे सोबत आहोत. हा शासन दरबारी पण मी आमच्या पद्धतीने हा विषय नेण्याचा प्रयत्न करू. पण एक सांघिक वृत्तीने आपण या लढ्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊया आणि हा प्रकल्प हा प्रोजेक्ट रद्द व्हावा